नमस्कार मित्रांनो, काल 12 जुलै रोजी पवित्र पोर्टलवरती मुलाखत राऊंड त्याचबरोबर ओपन कन्व्हर्जन राऊंडच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना ॲड इन्फो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, काल 12 जुलै 2024 रोजी पवित्र पोर्टलवरती उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। आणि मित्रांनो, या सूचना उर्दू माध्यमातील उमेदवारांसाठी आहेत। बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय या प्रकारच्या उर्दू माध्यमातील शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीमध्ये रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत। तर बघा, उर्दू माध्यमातील ओपन कन्व्हर्टेड राऊंडच्या संदर्भात मुलांना प्राधान्यक्रम जनरेट करून पुन्हा लॉक करायचे आहेत। बघा, त्यासाठी पहिल्या नंबरची सूचना काय देण्यात आलेली आहे? शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरतीसाठी माहे फेब्रुवारी 2024 मध्ये मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले होते। त्यानुसार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 व 26 जून 2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। 2 नंबरची सूचना, शासनपत्र दिनांक 14 मार्च 2024 अन्वये सदर जाहिरातीतील सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गातील बिंदू अनारक्षित समजून खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारातून भरण्यात यावेत। बघा, उर्दू माध्यमाच्या बघा, आता इतर कॅटेगरीतील जे उमेदवार आहेत, जसे सामाजिक प्रवर्गातील जसे SC असेल, ST असेल किंवा इतर कॅटेगरी ओपन सोडून इतर प्रवर्गातील उमेदवार उर्दू माध्यमासाठी उपलब्ध झालेले नाहीत। त्यामुळे त्या जागा उर्दू माध्यमातील ओपन प्रवर्गासाठी कन्वर्ट करण्यात येणार आहेत। या तरतुदी विचारात घेऊन रिक्त राहिलेल्या पदांबाबत कारवाई करण्यात येणार आहे। त्यानुसार वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या पदांसाठी सदर पदे खुल्या प्रवर्गात रूपांतरित केल्यानंतर पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे आवश्यक आहे। म्हणजेच आता उर्दू माध्यमातील ओपन प्रवर्गासाठी या जागा रूपांतरित करण्यात येणार आहेत। तर बघा, अशा या उमेदवारांनी त्यांच्या लॉगिनवर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी दिनांक 12 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 या कालावधीत सुविधा देण्यात येत आहे। म्हणजेच उर्दू माध्यमातील ओपन कन्व्हर्टेड राऊंडसाठी उमेदवारांना 12 जुलै ते 15 जुलैपर्यंत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे। जे उमेदवार प्राधान्यक्रम विहित मुदतीत लॉक करणार नाहीत असे उमेदवार उर्दू माध्यमातील उर्वरित रिक्त पदांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत। म्हणजेच जे उमेदवार हे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाहीत त्या उमेदवारांची या कन्व्हर्टेड राऊंडसाठी विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। बघा मित्रांनो, अशा प्रकारे पवित्र पोर्टलवरती महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। बघा मित्रांनो, काल 12 जुलै 2024 रोजी पवित्र पोर्टलवरती शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्ध पत्रक जाहीर करण्यात आलेला आहे। बघा, यामध्ये पहिल्या नंबरचा पॉईंट, मुलाखतीसह पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत। अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत। म्हणजे बघा, आता विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी खाजगी शैक्षणिक संस्थांना विषय व आरक्षणानुसार गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे। पुढील मुद्दा आहे, शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार रिक्त पदभरतीबाबत विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी त्याचा त्याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटांपेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील। बघा, आता 13/10/2023चा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयामध्ये असं नमूद करण्यात आलेलं होतं की शिक्षक भरतीच्या जाहिराती या विविध टप्प्यांमध्ये प्रकाशित करण्यात येतील आणि या विविध टप्प्यांमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर तो उमेदवार त्या पुढील वर्गासाठी पात्र असणार आहे। बघा, म्हणजेच आता जर तुमची 1 ते 5 या वर्गासाठी निवड झाली असेल तर तुम्ही 6 ते 12 या वर्गासाठी तुमची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असेल तर तुम्ही पात्र आहात।
बघा, त्यानंतर उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचे झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार व त्याच गटासाठी पात्र ठरेल अशी तरतूद आहे. म्हणजेच काय, आता जर तुम्ही 1 ते 5 किंवा 6 ते 8 या वर्गासाठी जर तुमची निवड झालेली असेल आणि तुम्हाला पुन्हा याच वर्गासाठी किंवा तुमच्या जवळच्या जिल्हा परिषदमध्ये त्याच वर्गासाठी जर तुम्हाला पुन्हा जॉईन व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आता दुसरी नवीन टेट द्यावी लागणार आहे. सेकंड टेटच्या बेसवर तुमची पुन्हा त्याच वर्गासाठी निवड होणार नाही. जर तुमच्या आता 1 ते 5 वर्गासाठी निवड झालेली असेल आणि तुमच्या जिल्ह्यापासून किंवा गावापासून दूरवरची तुमची निवड झालेली असेल आणि पुन्हा तुम्हाला जर तुमच्या गावाच्या जवळची शाळा जर पाहिजेत असेल तर तुम्हाला आता या टेटच्या बेसवर तुम्हाला त्याच वर्गासाठी तुमची निवड होणार नाही. मात्र तुम्हाला जर 6 ते 8 किंवा 9 ते 12 तुमच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सहभागी होऊ शकता. त्यानंतर पुढील मुद्दा बघा मित्रांनो, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीतील 2 स्वतंत्र प्रकार असून जाहिरातीत देखील स्वतंत्र आहेत. बघा, विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू हे जे 2 प्रकार आहेत, हे 2 प्रकार स्वतंत्र असून त्यांच्या जाहिरातीसुद्धा पवित्र पोर्टलवरती स्वतंत्र देण्यात आलेल्या आहेत. त्यातील मुलाखतीशिवाय या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. बघा, विदाऊट इंटरव्ह्यूची जी राऊंड आहेत, विदाऊट इंटरव्ह्यूचे हे जे राऊंड आहेत, हे राऊंड आता पूर्ण झालेले आहेत आणि मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करावयाची आहे. आता यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंडला सुरुवात होणार आहे. दोन्ही निवड प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आलेल्या आहेत. जाहिराती स्वतंत्र असल्याने त्याची निवड प्रक्रिया देखील स्वतंत्र होत असते. म्हणजेच बघा, आता विथ इंटरव्ह्यू राऊंडची जी निवड आहे ही निवड आता येणाऱ्या टप्प्यामध्ये होणार आहे, पुढच्या राऊंडमध्ये होणार आहे. उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास मुलाखतीशिवाय व मुलाखतसह या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत शिफारस करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजेच बघा, 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवारांनी विथ इंटरव्ह्यू व विदाऊट इंटरव्ह्यू या 2 प्रकारासाठी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. त्यानंतर पुढील मुद्दा पहा, फेब्रुवारी 2024 मध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पदभरतीची प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आले आहेत. त्यावेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. बघा, आता हे आपल्याला माहिती आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत. अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यात. त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडले जातील. बघा, आता ज्यांची यापूर्वीच्या राऊंडमध्ये म्हणजेच विना मुलाखत राऊंडसाठी ज्यांची निवड झालेली असेल असे उमेदवार 6 ते 8 साठी जर ते पात्र असतील तर आणि त्यांनी मुलाखतीसाठी प्राधान्यक्रम भरलेले असतील तर त्या उमेदवारांची मुलाखतीसह या राऊंडला शिफारस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या संधी नाहक हिरावल्या जातील. यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच मुलाखतीसह या प्रकारातील वरच्या गटासाठी पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांच्या पोर्टलवर इच्छुकता घेण्यास शासनाने दिनांक 28/6/2024 अन्वये मान्यता दिलेली आहे. म्हणजेच बघा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आता ज्या उमेदवारांची विना मुलाखत राऊंडसाठी निवड झालेली असेल आणि त्यांना जर 6 ते 8 किंवा 9 ते 12 किंवा ते ज्या वर्गासाठी आता पात्र झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, त्या पुढच्या राऊंडसाठी जर ते उमेदवार मुलाखत राऊंडला इच्छुक असतील, मुलाखत राऊंडला जाण्यास इच्छुक असतील तर त्या उमेदवारांची तशी इच्छुकता दर्शवण्याबाबत मान्यता शासनाने दिलेली आहे. तर बघा, मुलाखतीसह पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रम विचारात घेता येईल. म्हणजेच बघा, आता ज्यांची विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारामध्ये
निवड झालेली आहे आणि त्या उमेदवारांना आता येणाऱ्या नेक्स्ट राऊंडसाठी म्हणजेच मुलाखती राऊंडसाठी जर त्या उमेदवारांना सहभाग घ्यायचा असेल, म्हणजेच त्यांना वरच्या वर्गासाठी जर समजा ते इंटरव्ह्यू द्यायला तयार असतील, तर अशा उमेदवारांनी मुलाखतीसह प्राधान्यक्रम म्हणजेच आता ज्यांची निवड झालेली आहे त्या उमेदवार विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी इच्छुक असतील त्यांचे प्राधान्यक्रम हे विचारात घेतले जातील आणि जे उमेदवार विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी इच्छुक नसतील त्यांचे प्राधान्यक्रम येणाऱ्या मुलाखत राऊंडसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. बघा मित्रांनो, मात्र हा पॉईंट कोणासाठी आहे? ज्या उमेदवारांची यापूर्वीच्या राऊंडमध्ये निवड झालेली आहे त्या उमेदवारांसाठी ही सूचना आहे. बघा, यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले आहेत अशा उमेदवारांना मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉग इनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शवणे अनिवार्य आहे. आता ज्यांची विदाउट इंटरव्ह्यूला शिफारस झालेली आहे, मग आता ते पहिल्या राऊंडमधील असो किंवा कन्व्हर्जन राऊंडमधील ज्या उमेदवारांची शिफारस झालेली आहे ते उमेदवार जर विथ इंटरव्ह्यू राऊंडला जाण्यास इच्छुक असतील तर त्यांना तशी इच्छुकता पवित्र पोर्टलवरती दर्शविणे आवश्यक आहे. जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शवणार नाहीत अशा उमेदवारांचे फेब्रुवारी 2024 मध्ये मुलाखतीसह या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजेच आता ज्या उमेदवारांची विदाउट इंटरव्ह्यू राऊंडसाठी निवड झालेली आहे आणि ज्यांना विथ इंटरव्ह्यू राऊंडला जायचं असेल त्यांनी तसं पवित्र पोर्टलवरती नोंद करणे आवश्यक आहे. जर त्या उमेदवारांना विथ इंटरव्ह्यू राऊंडला जायचं असेल आणि त्यांनी जर तसा पर्याय जर पवित्र पोर्टलवरती नोंदवलेला नसेल, ऑप्टिंग आउट हा पर्यायाला जर त्या उमेदवारांनी येस हा ऑप्शन निवडलेला नसेल तर त्या उमेदवारांची मुलाखत राऊंडला शिफारस करण्यात येणार नाही. मात्र मित्रांनो, ज्या उमेदवारांची यापूर्वीच्या राऊंडमध्ये निवड झालेली आहे आणि जे उमेदवार खरोखर विथ इंटरव्ह्यू राऊंडला जाण्यास इच्छुक नसतील त्या उमेदवारांना नम्र विनंती आहे की त्या उमेदवारांनी नो हा ऑप्शन निवडून आपल्याबरोबर जे अभिज्ञताधारक मित्रांनी परीक्षा दिलेली आहे आणि जे गेले कित्येक वर्षापासून या शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत त्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी जे उमेदवार इच्छुक नसतील संस्थेवर बघा, नाहीतर यस हा पर्याय नो हा पर्याय म्हणजे तुम्ही विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी इच्छुक आहात असे दर्शवणार असाल आणि जर तुम्ही गेले नसाल तर त्या ठिकाणी आपल्याच एका बांधवाची निवड ही तो उमेदवार हा निवडीपासून दूर राहू शकतो. त्यामुळे तुम्हाला जायचं असेल तरच तुम्ही यस किंवा नो हा पर्याय निवडा. बघा, वरील प्रकारे कार्यवाही केल्यामुळे आता बघा या प्रकारची कार्यवाही केल्यामुळे काय होणार आहे तर केवळ इच्छुक उमेदवारच त्यांच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होतील. म्हणजे आता जे उमेदवार विथ इंटरव्ह्यू राऊंडला जाण्यास इच्छुक आहेत तेच उमेदवार या गटासाठी वरच्या गटासाठी काय होणार आहेत, पात्र होणार आहेत. मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही आणि जे उमेदवार मुलाखत राऊंडला जायला इच्छुक नसतील त्या उमेदवारांची शिफारस होणार नाही. त्यामुळे त्याऐवजी अन्य अभियोग्यताधारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोग्यताधारकांना संधी मिळेल. म्हणजे ज्यांची यापूर्वीच्या राऊंडमध्ये निवड झालेली नाही त्या उमेदवारांना जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळणार आहे. बघा, मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील आणि ज्या वेळेस विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आता येणाऱ्या काही दिवसामध्ये विथ इंटरव्ह्यूचा राऊंड हा प्रकाशित करण्यात येणार आहे त्यावेळेस याबाबत सविस्तर सूचना पवित्र पोर्टलवरती देण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, ज्या उमेदवारांची यापूर्वीच्या राऊंडमध्ये निवड झालेली आहे त्या उमेदवारांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही जर विथ इंटरव्ह्यू राऊंडला जायचं नसेल, तुम्हाला जर विथ इंटरव्ह्यू राऊंडला जायचं नसेल तर कृपया तुम्हाला योग्य तो ऑप्शन आहे तो ऑप्शन निवडा आणि आपल्या दुसऱ्या अभिज्ञताधारक बांधवांसाठी ती जागा रिक्त ठेवा. त्या ठिकाणी आपल्यासारख्याच दुसऱ्या अभिज्ञताधारक मित्राची निवड होणार आहे.